नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टुडिओ आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय जी लिपिकची परीक्षा होणार त्याच्यामध्ये संगणक हा घटक आहे. तुम्हाला माहितीच आहे. आता पोर्शनमध्ये तुम्ही पाहिलं असेलच, चालू घडामोडीबरोबर इतिहास, भूगोल जे काही विषय आहे त्याच्याबरोबर मित्रांनो लिपिकसाठी संगणक हा घटक आपल्याला विचारण्यात येणार आहे. हे तुम्हाला जर माहिती नसेल तर कृपया माहिती करून घ्या. आणि त्याच्यावर मित्रांनो जवळपास 5 ते 8 प्रश्न या ठिकाणी येणार आहे. जवळपास 5 ते 8 प्रश्न या ठिकाणी आपल्याला लिपिकच्या परीक्षेमध्ये जिल्हा न्यायालयाच्या या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी TCS पॅटर्न म्हणजे TCSने आत्तापर्यंत जी आपल्या एक्झाम घेतली आहे, जसे की आरोग्य विभाग असू दे, तलाठी असू दे, सहकार असू दे, फॉरेस्ट असू दे, त्याचप्रमाणे एक्साईज असू दे, याच्यामध्ये आत्तापर्यंत आले संगणकासंदर्भात असलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्या या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा न्यायालयात संगणक या घटकासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत स्किप करू नका. तुम्ही प्रथमच चॅनल पाहता मित्रांनो, आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. बघा, पहिला प्रश्न पहा. विंडोज 10 हे विंडोजच्या कोणत्या फॅमिलीतील आहे? म्हणजे त्या विंडोज 10 हे मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे, हे एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ते विंडोज 10च्या कोणत्या फॅमिलीतील आहे असं आपल्या त्या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन पहा, विंडोज AP, विंडोज 7X, विंडोज NET आणि विंडोज NT. तर मित्रांनो, हे जर उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 विंडोज 10 हे विंडोज NT म्हणजेच काय, तर विंडोज NT म्हणजे न्यू टेक्नॉलॉजी त्याचा फुल फॉर्म आहे. विंडोज 10 हे विंडोज NT या फॅमिली गटातील आहे. सर्वप्रथम लक्षात घ्या, विंडोजची म्हणजे विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम केव्हापासून सुरुवात झाली? तर मित्रांनो, विंडोज हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगून देतो, विंडोज हे 1985 पासून याची सुरुवात झालेली आहे. आता लेटेस्ट जर विचारला तर मित्रांनो, विंडोज 11 हा ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रकार या ठिकाणी अस्तित्वात आहे. त्यामुळे तुम्हाला विचारते विंडोज 11, 12, 10, 9 कोणता प्रकार आहे? तर विंडोज 11 सध्या आहे. तर तो विंडोज 11 हा ऑक्टोबर 2021 रोजी रिलीज झालेला आहे. हे पण लक्षात ठेवा तुम्ही, ऑक्टोबर 2021 रोजी विंडोज 11 हा ऑपरेटिंग सिस्टीम या ठिकाणी रिलीज झालेला आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. संगणकातील इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य कोणते आहे? बघा, मुख्य कार्य विचारले त्याने आपल्याला. संगणकाला डेटा पुरवणे, डेटावर प्रक्रिया करणे, संगणक डेटा प्राप्त करणे आणि प्रक्रियेसाठी डेटा संग्रहित करणे. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 संगणकाला डेटा पुरवणे हे मित्रांनो इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य आहे. संगणकाला मुख्यतः डेटा पुरवायचं काम हे इनपुट डिव्हाइस आपल्याला सांगता येतं. ऑप्शन क्रमांक बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, काही प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा दिसतील, कारण त्याचं मराठी कन्वर्जन करायला गेलं तर मित्रांनो ते चुकीच्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी इंग्लिश प्रश्न या ठिकाणी कॉपी केलेला आहे. बघा, प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन करेक्टली मॅच लिहिलेले म्हणजे योग्य जोडा जुळवा. जनरेशन ऑफ मायक्रो प्रोसेसर आणि चिप टाईप विचारले आपल्याला. सेकंड, फोर्थ आणि फिफ्थ. तर मित्रांनो, डायरेक्ट या ठिकाणी आपण उत्तर दिलेलं आहे. तर सेकंड जी मायक्रो प्रोसेस जनरेशन होती तर त्याचं काय, तर LS आहे. सेकंड LSI मित्रांनो, हे जे आहे सेकंड जनरेशन LS आहे. फोर्थ जनरेशन आपल्याला सांगता येईल VLSI आणि फिफ्थ जनरेशन SLSI ही मित्रांनो ही जनरेशन आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. महत्त्वाचं आहे मायक्रो प्रोसेसर. भारतातले मायक्रो प्रोसेसर कोणता जो महत्त्वाचा आहे मायक्रो प्रोसेसर भारतामध्ये शक्ती हा मायक्रो प्रोसेसर मित्रांनो आपल्या IIT मद्रासने विकसित केला आहे. मित्रांनो, त्याच्यावरसुद्धा या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाचे मायक्रो प्रोसेसर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, कॉम्प्युटर मेमरीबाबत खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, एक विधान चुकीचं आहे. तुम्ही आमचे जर जुने व्हिडिओ पाहिले असेल, बघा आरोग्य सेवकाचे आपण व्हिडिओ बनवले आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो आपण चुकीचे विधान किंवा बरोबर असं ते नसलेलं विधान असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. TCS IBPS पॅटर्नप्रमाणेच मित्रांनो सर्व आपण या ठिकाणी प्रश्न घेत आहोत. तर मित्रांनो, चुकीचे विधान लक्षात ठेवा. बाकी सर्व बरोबर असणार. चुकीचे विधान विचारलं आपल्याला तर चुकीचे विधान मी डायरेक्ट सांगून देतो. तर पहिलेच उत्तर आहे मित्रांनो चुकीचे विधान. रॅम ही स्थायी मेमरी आहे तर ROM ही अस्थायी आहे. त्याचं हे मित्रांनो विधान चुकीचं आहे. हे उत्तर दिले. रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही अस्थायी तर ROM ही रीड ओनली मेमरी ही स्थायी मेमरी आहे. मित्रांनो, हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. बाकीचं ऑप्शन बरोबर आहे. रॅम ही सेकंडरी स्टोरेजपेक्षा वेगवान असते परंतु कॉम्प्युटर प्रोसेसरपेक्षा वेगवान नसते. हे मित्रांनो हे पण विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारले, लक्षात ठेवा. प्रोसेस करण्यापूर्वी प्रोग्राम आणि डेटा प्रायमरी मेमरीमध्ये लोड केला जातो. हे पण मित्रांनो विधान बरोबर आहे. आणि चौथा ऑप्शन पहा. CPUच्या प्रोफेशनला गती देण्यासाठी CPU आणि कॅशे मेमरी म्हणून ओळखले जाणारी प्रायमरी मेमरी यांच्या दरम्यान एक अतिशय वेगवान मेमरी ठेवली जाते. हे पण विधान बरोबर आहे. फक्त पहिले विधान या ठिकाणी चुकीचं आहे.
पुढचा प्रश्न पहा. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन करेक्टली मॅच लिहिले. एक्सेल शॉर्ट की आणि ॲक्शन. बघा, आपल्याला लिपिकचं काम आहे, आपल्याला शॉर्टकट की माहिती असली पाहिजे. त्यामुळे मित्रांनो महत्त्वाचे जे शॉर्टकट की आहेत त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला पण माहिती असतील वेगवेगळ्या प्रकारचे एक्सेल संदर्भात असलेले ते तुम्ही शॉर्टकट की जरूर मित्रांनो तुम्ही पाठ करून ठेवा, जेणेकरून शॉर्टकट कीवर एखादा दुसरा प्रश्न आला तर तो चुकता कामा नाही. बघा, कंट्रोल एक्स काय, तर कंट्रोल एक्स येणं कट होतं, कंट्रोल व्हीनं काय तर पेस्ट होतं आणि कंट्रोल झेड ना अंडू होतं. मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक जे डायरेक्ट उत्तर आहे लक्षात ठेवा तुम्ही. शॉर्टकट की ह्या महत्त्वाचे आहे. शॉर्टकट की आपल्याला एक्झाममध्ये डेफिनेटली पाहायला मिळणारच आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, हे सर्व प्रश्न मित्रांनो हे TCSने घेतलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, मी स्वतःचे प्रश्न या ठिकाणी बनवलेले नाहीत, हे TCSने घेतलेलेच प्रश्न आहेत. तुम्ही जर तुमच्याकडे जर बुक असेल तर मित्रांनो ते तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकता. पण मित्रांनो तेवढा वेळ नाही राहिला आपल्याकडे, आता 2-3 दिवस राहिलेले आहेत. पटपट एकदा व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला एखाद दुसरा प्रश्न जर आला तर चुकता कामाने 5 ते 8 मार्क मित्रांनो आपल्या हातातले आहेत. बघा, खालीपैकी योग्यरित्या जुळलेले आहे. एक्सेल शॉर्टकट की पुन्हा एकदा बघा, योग्यरित्या जुळलेलं विचारतो तुम्ही. Ctrl+9 तर रो हाईड करणे, हाईड रो हे मित्रांनो बरोबर आहे. शिफ्ट प्लस स्पेस बार तर रो हायलाईट करणे. बघा, हे पण लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे Ctrl+9 काय असतं तर रो हाईड केला जातो आणि शिफ्ट प्लस स्पेस बारनं रो हायलाईट केला जातो आणि Ctrl+0 हे मित्रांनो रो अनहाईड करणं. हा मित्रांनो हे विधान या ठिकाणी ही जोडी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीपैकी कोणते फंक्शन कार्य ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे केले जाते. बघा, कोणते केले जाते विचारले तर प्रोसेस मॅनेजमेंट प्रक्रिया व्यवस्थापन हे पण सुद्धा केलं जातं. बघा, दिलेले सर्व पर्याय खालचे पाहूयात आपण. फाईल मॅनेजमेंट फाईल व्यवस्थापन हे सुद्धा केलं जातं आणि सिक्युरिटी मॅनेजमेंट सुरक्षा व्यवस्थापन हे सुद्धा केलं जातं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 दिलेले सर्व मित्रांनो पर्याय बरोबर आहेत. फंक्शनल ऑपरेटिंग सिस्टीमचे हे मित्रांनो हे फंक्शनल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे पण मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्ही प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, वापरकर्त्याला ईमेल सेवा वापरण्याची परवानगी देण्यापूर्वी अनुसरल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे नाव काय आहे. बघा, लॉग इन, सेट इन, चेक इन आणि लॉग आउट. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 लॉग इन. वापरकर्त्याला ईमेल सेवा वापरण्याची परवानगी देण्यापूर्वी अनुसरल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे नाव मित्रांनो लॉग इन आहे. लॉग इन आपल्याला करावं लागतं, त्यामुळे लॉग इन हे आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, MS PowerPoint फाईलसाठी खालीपैकी कोणते एक्सटेन्शन वापरले जाते. बघा, एक्सटेन्शन विचारले. ऑप्शन क्रमांक 1 PPT. एक्सटेन्शनसाठी PPT मित्रांनो हे वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 1 हे मित्रांनो विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, काही प्रश्न मित्रांनो ॲज इट इज तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतील. इंग्लिशमध्ये मित्रांनो ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मराठी ट्रान्सलेशन मित्रांनो चुकीच्या पद्धतीने होत आहे, तेच तुम्हाला काहीच संबंध नाही, म्हणून आपण इंग्लिशमध्ये ॲज इट इज या ठिकाणी घेतलेलं आहे. बघा, ए स्लाइड इज द फंडामेंटल युनिट ऑफ ए डॉट कंटेनिंग अ कॉम्बिनेशन ऑफ इमेज, टेक्स्ट, ग्राफिक्स आणि चार्ट्स इटसेट्रा. तर याचं उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पहिलेच आहे. MS PowerPoint प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला हे इमेज, टेक्स्ट, ग्राफिक्स, चार्ट इटसेट्रा हे आपल्याला त्याच्यामध्ये ह्या ज्या क्रिया आहेत त्या केल्या जातात. MS PowerPointमध्ये ह्या सर्व क्रिया इमेज, टेक्स्ट, ग्राफिक्स, चार्ट हे इत्यादी केलं तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न, इंटरनेटची कोणती सेवा वापरकर्त्यांना माहिती गोळा करण्याची अनुमती देते. बघा, हा बघा प्रश्न लगेच समजणार नाही आपल्याला. तर तुमच्याकडे जर आपल्याला एक्झाममध्ये इंग्लिश ट्रान्सलेट लगेच ते तुम्ही करून घ्या, त्यामुळे जेणेकरून तुम्हाला ते लगेच समजा. मराठी ट्रान्सलेशन विचित्र होत आहे, त्यामुळे तिथे परीक्षेमध्ये तुम्ही लक्षात ठेवा. इन्स्टंट मेसेजिंग, डिस्कशन फोरम, ईमेल आणि वर्ल्ड वाईड वेब. तर काय उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे सोपा प्रश्न होता. इंटरनेटची कोणती सेवा वापरकर्त्यांना अनुमती देते ते वर्ल्ड वाईड वेब मित्रांनो हे लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, MS PowerPointमध्ये स्लाईड डिझाईन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टास्क पेनचे नाव काय आहे. बघा, PowerPointवर तुम्हाला आणि एक्सेलवर जास्त प्रश्न पाहायला मिळतील तुम्हाला, त्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला अजून तुमच्याकडे जे काही कोणते प्रश्न असतील MPSCचे वगैरे ते तुम्ही या ठिकाणी करून ठेवा. तर याचं उत्तर मित्रांनो स्लाइड डिझाईन. MS PowerPointमध्ये स्लाइड डिझाईन करण्यासाठी वापरलेल्या टास्क पेनचे नाव या ठिकाणी स्लाइड डिझाईन आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, MS PowerPoint उघडण्यासाठी व रन या डायलॉग बॉक्समध्ये कोणता मजकूर टाईप केला पाहिजे. बघा, MS PowerPoint जे शॉर्टकट कीने उघडायचं असतं त्याला त्या ठिकाणी कोणता मजकूर टाईप केला पाहिजे की जेणेकरून ते लगेच या ठिकाणी ते ओपन होईल. तर बघा, MS POWR पॉवर PNT बघा, पॉवर PNT PPT आणि PowerPoint. तर हे जो उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 शॉर्टकट की लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला शॉर्टकट की लिपिकाला शॉर्टकट केस करणं महत्त्वाचं आहे. पटपट टाईप करा आणि जास्तीत जास्त कोर्टमध्ये तुम्हाला पटपट टायपिंग करणं मित्रांनो गरजेचं आहे. शॉर्टकट कीमध्ये जाऊन एक्सेलमध्ये, वर्डमध्ये टायपिंग करणे गरजेचं आहे, जेणेकरून तुमची तिथं प्रोसेस फास्ट होईल. त्यामुळे मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज इनकरेक्ट विथ रिस्पेक्ट टू रायटिंग ईमेल्स. बघा, ईमेल संदर्भात असं चुकीचे विधान आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, डायरेक्ट मी उत्तर या ठिकाणी सांगून देतो. तर इनकरेक्ट विचारले, इनकरेक्ट एकच आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. वी कॅन नॉट ॲड मोर दॅन 1 ईमेल ॲड्रेस इन द TO फील्ड. मित्रांनो, हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. बाकी सर्व मित्रांनो हे विधान बरोबर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणती MS वर्ल्डमध्ये फॉन्ट स्टाईल नाही. बघा, MS वर्ल्डमधील वर्ल्ड एक्सेल ही मित्रांनो वेगवेगळ्या जे टायपिंग करताना त्याच्यामध्ये ते स्टाईल आहे. त्यामुळे MS वर्ल्ड, MS PowerPoint, MS एक्सेल हे मित्रांनो वेगळं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. फॉन्ट स्टाईल विचारले ना आपल्याला, नाही, नसणारी स्टाईल विचारले. व्यवस्थित प्रश्न वाचा. रेग्युलर, इटॅलिक, बोल्ड आणि सुपरस्क्रिप्ट. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. तर सुपरस्क्रिप्ट ही MS वर्ल्डमधील या ठिकाणी फॉन्ट स्टाईल नाही. तर रेग्युलर, इटॅलिक आणि बोल्ड हे फॉन्टमध्ये सर्व स्टाईल आहेत. फॉर्म्युलाज इन एक्सेल स्टार्ट्स विथ कोणता फॉर्म्युला ते एक्सेल MS एक्सेल हे डायरेक्ट या ठिकाणी स्टार्ट केलं जातं, त्यामुळे विचारण्यात आलेलं आहे. बघा, शॉर्टकट की महत्त्वाचे आहेत आपल्याला, त्यामुळे मी बऱ्याच वेळा सांगितलं की शॉर्टकट की लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, पाठ करा. जर तुमच्याकडे चार्ट असेल तर चार्ट बनवतो तुमच्या जवळ ठेवा, जेणेकरून दिवसाला 3-4 वेळा रीड झालं तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. तर फॉर्म्युलाज जर एक्सेल स्टार्ट विथ, तर ऑप्शन क्रमांक 4 इज इक्वल टू हे जे बरोबरचं चिन्ह आहे, इज इक्वल टू जे चिन्ह आहे ना ते बरोबर आहे. एक्सेलचं ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द साईज ऑफ ॲन इंस्टाग्राम प्रोफाईल पिक्चर. बघा, इंस्टाग्राम प्रोफाईल पिक्चर विचारले. आपण इंस्टाग्रामचे रील्स पाहत असतो, पण त्याची प्रोफाईल पिक्चरची साईज काय असते माहीत नाही. इंस्टाग्रामची सुरुवात कधी झाली, कोणी केली हे सुद्धा काहीसुद्धा माहीत नसते. पण मित्रांनो, एक्झामिनर विचारताना असंच काहीतरी आपल्या रोजच्या वापरात असलेलेच मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येतील. म्हणजेच काय, आपण बघा ट्विट करतो, ट्विटरची स्थापना कधी झाली, ट्विटरमध्ये किती मजकूर या ठिकाणी टाईप केला जातो, हे पण मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ट्विटरबद्दलचे वाद चालू होते, तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा ती कंपनी कोण घेतली, नंतर परत जी एलॉन मस्क आली, त्याचं त्यांनी चिन्ह बदललं, ते काय चिन्ह आहे हे सगळं मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण ते चालू घडामोडी रिलेटेड मित्रांनो या ठिकाणी ते प्रश्न विचारत आहेत. तर इंस्टाग्राम प्रोफाईल पिक्चरची साईज विचारले, तर पहिली साईज बरोबर आहे मित्रांनो या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 1110x1:1 पिक्सेल हे ऑप्शन क्रमांक 1 हे मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे. बघा, आपला एकदा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बघा, तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल जिल्हा लिपिकसाठी, पण तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या घरातल्या कोणी तुमच्या बहिणीने भावानं या ठिकाणी भरला असेल, तर आपला हा व्हिडिओ त्या ग्रुपपर्यंत किंवा त्यांच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवण्याचा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला नाही फायदा झाला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना या ठिकाणी तो फायदा होऊ शकतो. त्यामुळे कृपया आपला एकदा व्हिडिओ शेअर करा आणि त्या व्यक्तीला सांगा की बाबा हा व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आहे, जेणेकरून आपल्याला 5 ते 8 मार्कला विचारले तर 5-6 जर मार्क पडले तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सफिशियंट आहे. पुढचा प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड द ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. म्हणजे आपल्याला कॉम्प्युटरचा मेंदू असं कोणता असं या ठिकाणी तो विचारत आहे. बघा, हा पण प्रश्न सोपा आहे, पण लगेच इंग्लिशमध्ये असल्यामुळे बऱ्याच जणांना समजणार नाही. तर हार्ड डिस्क, CPU, मॉनिटर आणि रॅम. बघा, बरेच जण या ठिकाणी कन्फ्यूज झाले असणार की बाबा CPU का मॉनिटर. तर हार्ड डिस्क आणि रॅम तर येत नाही, त्यामुळे ते तर ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करून टाका. तर आता काय आपल्याला CPU आणि मॉनिटर. तर मित्रांनो, कॉम्प्युटरचा ब्रेन म्हणजे CPU, कंट्रोल प्रोसेसिंग युनिट हे CPUचा या ठिकाणी मॉनिटर आहे, हे ब्रेन आहे. कॉम्प्युटरचा ब्रेन म्हणजे लक्षात ठेवा CPU. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणा संगणकाचा जनक असं म्हणले जातं. बघा, काही प्रश्न मित्रांनो चालू घडामोडी किंवा इतिहास संदर्भात, हिस्ट्री, कॉम्प्युटर हिस्ट्री ह्याच्या संदर्भात या ठिकाणी येऊ शकतात. कॉम्प्युटरच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड, 5th जनरेशन आहे. पहिली जनरेशन केव्हापासून सुरुवात झाली, 5th जनरेशनमध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश आहे, असं या ठिकाणी आपला प्रश्न येऊ शकतो. तर संगणकाचा जनक आहे बघा, चार्ल्स बेबेज, बिल गेट्स, टिम बर्नर्स-ली आणि ब्लेझ पास्कल. बघा, हे जे 2 ऑप्शन एलिमिनेट करायला सोपं आहेत. बिल गेट्स तर जनक नाहीच आहे, तर आणि ब्लेझ पास्कल. तर मित्रांनो, हे 2 ऑप्शन तुम्ही इझिली एलिमिनेट केला असेला. तर राहते काय, तर चार्ल्स बेबेज आणि टिम बर्नर्स-ली पण आहे. तर टिम बर्नर्स-ली हा 2nd जनरेशनचा जनक आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्याला 1 सांगता येईल. चार्ल्स बेबेज हा संगणकाचा जनक सांगता येईल. संगणकाचा जनक मित्रांनो डेफिनेटली प्रश्न येऊ शकतो. त्याचप्रमाणे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIची ChatGPT वगैरेची संकल्पना आहे ती कोणी आणली, तर मित्रांनो ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं किंवा चालू घडामोडी रिलेटेड तुम्ही सर्च करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, स्पॅम ही संज्ञा खालीपैकी कोणत्या विषयाची संदर्भात आहे. बघा, स्पॅम बघा, क्रिकेट दिले, क्रिकेट, हॉकी, कॉम्प्युटर नाही, आर्ट. बघा, अतिशय सोपा प्रश्न होता. ही क्रिकेट, हॉकी काय संबंध नाही त्याचा, आर्ट पण नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 कॉम्प्युटर. स्पॅम ही संज्ञा या ठिकाणी कॉम्प्युटरशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न,
व्हॉट टाईप ऑफ डिवाइस इज अ कॉम्प्युटर प्रिंटर. बघा कॉम्प्युटरचा प्रिंटरचा डिवाइस आपल्याला विचारलेला आहे, म्हणजे प्रिंटर हा कॉम्प्युटरचा कोणता डिवाइस आहे असं तो आपल्याला विचारत आहे. आउटपुट, स्टोरेज, इनपुट आणि मेमरी रजिस्टर. तर बघा याचं उत्तर सांगता येईल आपल्याला हा कॉम्प्युटर प्रिंटर हा या ठिकाणी आउटपुट डिवाइस आहे. इनपुट आणि आउटपुट डिवाइस वेगळे आहेत, ते कोणकोणते आहेत ते उदाहरण तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. तुम्ही सुद्धा ते करून ठेवा. तर कॉम्प्युटर प्रिंटर हा आउटपुट आहे. कॉम्प्युटर प्रिंटरचे विविध प्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे. इंकजेट आहे, डॉट मॅट्रिक्स आहे, तर ते पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न. इट इज अ पार्ट ऑफ HTML इज डिटरमाइन्स द वे ब्राउझर डिस्प्ले टेक्स्ट इज अ वेब पेज. बघा ऑप्शन पहा, टॅग, कमांड, टेक्स्ट आणि युनिक्स. बघा HTMLचा लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हे HTMLचा मित्रांनो फुल फॉर्म आहे. अजून एक आपला एक व्हिडिओ येईल त्याच्या संदर्भात महत्त्वाचे जे फुल फॉर्म आहेत कॉम्प्युटर रिलेटेड असणारे, एक महत्त्वाचे असणारे एकदम 1-2 प्रश्न डेफिनेटली येणार आहे. फुल फॉर्म 1-2 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. ते एक व्हिडिओ मित्रांनो मी बनवून तुम्हाला या ठिकाणी देतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर जरी प्रश्न आला तर ते चुकता कामा नये. तर ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 1. तर टॅग. तर काय HTML डिटरमाइन्स द वे ब्राउझर डिस्प्ले टेक्स्ट इन वेब पेजवर HTML कसं दिसतं तर त्याचं विचारलं तर टॅगप्रमाणे जर आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक 1 टॅग हे डेफिनेटली बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालीपैकी कोणते एक सॉफ्टवेअर नसून ते हार्डवेअर आहे. बघा महत्त्वाचे सॉफ्टवेअर कुठले हार्डवेअर कोणते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते 1 मार्क तुमचा जाता कामा नये. तर पॉवर पॉईंट, प्रिंटर ड्रायव्हर, ऑपरेटिंग सिस्टीम आणि ALU. ALU म्हणजे काय तर अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. तर ते एक सॉफ्टवेअर नसून हार्डवेअर आहे. तर मित्रांनो डेफिनेटली 4थं ऑप्शन बरोबर आहे. तर अरिथमॅटिक लॉजिकल युनिट हे एक हार्डवेअरचा प्रकार आहे, तो एक सॉफ्टवेअरचा प्रकार नाही. तर पॉवर पॉईंट, प्रिंटर ड्रायव्हर आणि ऑपरेटिंग सिस्टीम हे सर्व मित्रांनो सॉफ्टवेअर आहेत. पुढचा प्रश्न. खालीपैकी कोणता ईमेल संदेशाचा एक भाग आहे? हेडर, मेसेज, ॲड्रेस आणि फुटर. ईमेल संदेशाचा भाग आहे असं त्याला विचारायचं. ईमेल संदेशाचे जे वेगळा प्रकार आहे त्याचा एक भाग आहे असं विचारत आहे. तर काय आहे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मेसेज हा संदेशाचा भाग आहे. बाकीचे हेडर, ॲड्रेस वगैरे फुटर हा संदेशाचा प्रकार आपल्याला सांगता येत नाही, तर मेसेज आहे. पुढचा प्रश्न. खालीपैकी कोणती विंडोजची आधुनिक आवृत्ती आहे? बघा मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं की विंडोजची आधुनिक आवृत्ती कोणती आहे. बघा विचारला प्रश्न मला माहीत नव्हता हा प्रश्न ह्याच्यात आहे, पण येईल असं मला वाटलं होतं, पण तो या ठिकाणी आलेला आहे. तर विंडोज 8, 11, 10 आणि 7. तर विंडोजची आधुनिक आवृत्ती ही मित्रांनो विंडोज 11 ही आहे. डेफिनेटली बरोबर आहे. तर ते कधी लॉन्च झाले तर ऑक्टोबर 2021 ही लॉन्च झालेली आहे. कॉम्प्युटर संदर्भात असणारे तुम्ही महत्त्वाचे करंट रिलेटेड तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो. पुढचा प्रश्न. कमांड प्रॉम्प्टरवर मेसेज प्रिंट करण्यासाठी खालीपैकी कोणती कमांड वापरली जाते? कमांड प्रॉम्प्टवर मेसेज प्रिंट करण्यासाठी कोणती कमांड वापरली जाते? बघा पुन्हा एकदा सांगतो मी आपल्याला, आपण लिपिकची परीक्षा होते हे तुम्ही लक्षात ठेवून मित्रांनो अभ्यास करा. लिपिकला शॉर्टकट की मित्रांनो डेफिनेटली आल्याच पाहिजे, जेणेकरून त्याचं काम फास्ट होईल. त्यामुळे प्रश्न विचारताना मित्रांनो असेच प्रश्न येण्याची या ठिकाणी शक्यता आहे. तर आपल्याला काय विचारले तर कमांड वापरले, कमांड प्रॉम्प्टवर मेसेज प्रिंट करण्यासाठी कोणती कमांड? तर ECHO मित्रांनो ही कमांड वापरली जाते. ऑप्शन क्रमांक 4 हे मित्रांनो बरोबर आहे. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स इज नॉट अ पार्ट ऑफ द CPU? बघा CPUचा खालीपैकी कोणता पार्ट नाही असं विचारते. ALU, मेमरी युनिट, CU आणि प्रिंटर. तर बघा ह्याचं प्रिंटर हा या ठिकाणी CPUचा भाग नाही. प्रिंटर हा CPUचा भाग नाही. तर अरिथमॅटिक लॉजिक युनिट, मेमरी आणि कंट्रोल युनिट हे सर्व मित्रांनो या ठिकाणी CPUचे भाग आहेत. पुढचा प्रश्न. खालीपैकी कोणता एक सिस्टीम सॉफ्टवेअर नाही? बघा सिस्टीम सॉफ्टवेअर आपल्याला विचारले. सॉफ्टवेअरचे 4 प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे का सांगतो. सिस्टीम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि मालवेअर धोक्याचे सॉफ्टवेअर हे मित्रांनो सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत. त्याच्यापैकी सिस्टीम सॉफ्टवेअर विचारले आपल्याला. तर डिव्हाइस ड्रायव्हर, वर्ड प्रोसेसर, OS ऑपरेटिंग सिस्टम आणि लिंकर्स. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे वर्ल्ड प्रोसेसर हा सिस्टीमचा सॉफ्टवेअरचा प्रकार नाही. वर्ड प्रोसेसर हा नाही. तर डिव्हाइस ड्रायव्हर, OS ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिंकर्स हे सर्व मित्रांनो सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 हे सॉफ्टवेअरचा सिस्टीमचा प्रकार नाही. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो व्हिडिओ आपला एकदा लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथमच चॅनल पाहत असाल आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. बघा पुढचा प्रश्न. संगणकाच्या हार्ड डिस्कवरील एखाद्या फोल्डरच्या आत असलेल्या फोल्डरला काय म्हणतात? बघा पॅरेंट फोल्डर, सब फोल्डर, बेबी फोल्डर आणि चाइल्ड फोल्डर. तर काय याचं उत्तर सब फोल्डर. बघा हे पॅरेंट, बेबी, चाइल्ड हे जे काही मित्रांनो प्रश्नाची म्हणजे की ऑप्शनची या प्रश्नाची जे काय 4 ऑप्शन दिले आहे त्याची संदर्भ लागत नाही. असे एका दुसरा जर तुम्ही इलिमिनेट करता आला तर मित्रांनो ते लगेच करून घ्या आणि राहतात ते 2 म्हणजे ते जे तुमचं
जी तुमची सतत विवेक बुद्धी आहे त्याच्यानुसार मित्रांनो ते उत्तर सोडण्याचा मित्रांनो प्रयत्न करा. तर सब फोल्डर आहे, कारण आपल्याला प्रश्न तर प्रश्न जर एखादा तुम्ही वाचला तर मित्रांनो तो प्रश्नच आपल्याला सांगतो की बाबा या ऑप्शनमध्ये उत्तर कोणतं आहे. तर सब फोल्डर आहे, तर फोल्डरच्या आत असलेलं फोल्डर म्हणजे सब फोल्डर ते लगेच समजायला पाहिजे आपल्याला. बेबी, चाइल्ड आणि काही विषय नाही हो. पॅरेंट बघा, काही जणांनी पॅरेंट आणि पॅरेंट समजणार नाही लगेच, पण बेबी आणि चाइल्डचा येणार हे तुम्हाला लगेच समजेल. इलिमिनेट करायला शिका. पुढचा प्रश्न, इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या प्रत्येक संगणकाची ओळख डॉटने स्पष्ट होते. URL, मॅक, वेब आणि IP ॲड्रेस. बघा ऑप्शन क्रमांक 4 सोपा आहे. ऑप्शन क्रमांक 4 IP ॲड्रेसने स्पष्ट होते. IP ॲड्रेस आहे ना, त्याने संगणकाची ओळख या ठिकाणी स्पष्ट होत असते. बाकी URL, मॅक आणि वेबचा काही संदर्भ नाही आहे, ते येत नाही, तर IP ॲड्रेस बरोबर आहे. पुढचा प्रश्न, वेबसाईटचे फ्रंट एंड तयार करण्यासाठी कोणती लँग्वेज वापरली जाते? HTML, जावा, WWW, C++. बघा आपल्याला काय विचारले, वेबसाईटचं फ्रंट एंड तयार करण्यासाठी कोणती लँग्वेज वापरली तर HTML. बघा लँग्वेज म्हणजे इथे दिलेच, बघा लँग्वेज इथे दिलेत HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. बघा ह्या पण सगळ्या लँग्वेज आहेत. बघा तुम्ही म्हणशाल मग हे काय बाकीचं, तर हे जावा, हे WWW येत नाही, त्यामुळे हे करून कॅन्सल करा. बाकी जावा आणि C++ ह्या पण एक प्रकारच्या लँग्वेजेस आहे. पण एक आपल्याला काय विचारलं इथं, वेबसाईटचे फ्रंट एंड तयार करण्यासाठी HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संगणकातून हटवण्यात आलेल्या फाईल्स कायमस्वरूपी हटवल्या जाईपर्यंत त्या डॉटमध्ये ठेवल्या जातात. बघा माय कॉम्प्युटर, रिसायकल बिन, माय डॉक्युमेंट आणि टेम्पररी फाईल. तर बघा कायमस्वरूपी, बघा कायमस्वरूपी म्हणजे काय, तर आपल्याला कायमस्वरूपी डिलीट करूपर्यंत त्या कोणत्या कशामध्ये ठेवल्या जातं. तर रिसायकल बिन, तुम्ही जर कॉम्प्युटर वापरत असाल तर आपलं रिसायकल बिन एक आहे. बघा आपण जर साधं डिलीट केलो तर मित्रांनो ते रिसायकल बिन जाऊन पडतं. तर रिसायकल बिन जर तुम्ही डिलीट केलं तर ते परमनंट डिलीट होतं. जर रिसायकल बिनमध्ये जर न जाता जर डायरेक्ट डिलीट करायचं तर शिफ्ट प्लस डिलीट तुम्ही करा. शिफ्ट प्लस डिलीट लक्षात ठेवा. शिफ्ट प्लस डिलीट जो ऑप्शन आहे ना, तो लगेच मित्रांनो परमनंट डिलीट होतो. म्हणजे रिसायकल बिनमध्ये सुद्धा तो आपल्याला दिसत नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट डज BCC इन ॲन ईमेल मेसेज स्टँड फॉर? बघा या ठिकाणी BCCचा या ठिकाणी आपल्याला स्टँड म्हणजे फुल फॉर्म उच्चारलेला आहे. ब्लाइंड कार्बन कॅट, ब्लॅक कॅट कॉपी, ब्लाइंड कार्बन कॉपी, ब्लॅक कार्बन कॉपी. तर BCC काय आहे, तर हे ब्लाइंड कार्बन कॉपी, BCC ब्लाइंड कार्बन कॉपी आहे. पुढचा प्रश्न, वेबसाईट ॲड्रेसमध्ये वापरले जाणारे WWWचे पूर्ण रूप काय? बघा अतिशय सोपा प्रश्न आहे हा. तुम्ही मला ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये, हा प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण तुम्ही ऑनलाईन एक्झाम देता, त्यामुळे WWWचं संपूर्ण स्वरूप काय आहे, रूप काय आहे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 34व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढचा प्रश्न, 2022पर्यंतच्या माहितीनुसार जीमेलमध्ये अटॅचमेंटचा कमाल आकार किती असतो? बघा हा प्रश्न थोडाफार या ठिकाणी डिफिकल्ट वाटतो. 30 MB, 20 MB, 25 MB आणि 15 MB. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सांगता येईल आपल्याला, 25 MB. ईमेलमधील अटॅचमेंट, आता हा डायरेक्ट लक्षातच ठेवा तुम्ही, 25 MB हा जीमेलमधील अटॅचमेंटचा कमाल म्हणजे जास्तीत जास्त हा आकार असतो. पुढचा प्रश्न, विच इज द बेस्ट सोशल नेटवर्किंग साईट फ्रॉम अ प्रोफेशनल अँड बिझनेस पर्स्पेक्टिव्ह? तर लिंक्डइन, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक. तर याचं काय उत्तर आहे? ऑप्शन क्रमांक 1 लिंक्डइन. लिंक्डइन हे मित्रांनो हे प्रोफेशनल अँड बिझनेसमध्ये पर्स्पेक्टिव्ह आहे. ऑप्शन क्रमांक 1. विच इज द बेस्ट सोशल नेटवर्किंग साईट फ्रॉम प्रोफेशनल अँड बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे नाही आहे, पण लिंक्डइन हे मित्र आपल्याला बरोबर सांगता येईल. पुढचा प्रश्न, विंडो टास्कबारमध्ये दर्शवलेली वेळ चुकीची असल्यास तुम्ही डॉट वापरून रिसेट करू शकता. जीमेल, कंट्रोल पॅनेल, माय कॉम्प्युटर आणि कॅलेंडर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन तुम्ही ते रिसेट करू शकता. ऑप्शन क्रमांक 2 कंट्रोल पॅनल आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ इनपुट डिव्हाइस? कीबोर्ड, प्रिंटर, माऊस, स्कॅनर. बघा पुन्हा एकदा सांगतो मी, इनपुट डिव्हाइस कोणते, आउटपुट डिव्हाइस कोणते, हे तुम्ही सर्च करा आणि ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये तुम्ही ते ॲड करून ठेवा. तर याचं उत्तर आहे इनपुट नॉट विचारले. बघा प्रश्न व्यवस्थित वाचतो, नॉट विचारले, नॉट इन इनपुट डिव्हाइस. तर प्रिंटर हा इनपुट डिव्हाइस नाही, तर प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड, माऊस आणि स्कॅनर हे इनपुट डिव्हाइसमध्ये गणले जातात. पुढचा प्रश्न, कॉम्प्युटर मेमरीच्या बाबतीत 1 टेराबाईट, 1 TB, 1 टेराबाईट म्हणजे किती? तर 1024 एक्झाबाईट, 1024 गिगाबाईट, 1024 पेटाबाईट आणि 1024 मेगाबाईट. तर याचं उत्तर मित्र ऑप्शन क्रमांक 2 1024 गिगाबाईट. 1 TB म्हणजे या ठिकाणी 1024
GB आपल्याला सांगता येते. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही. बघा विंडोज, पॉवरपॉईंट, मंकीतोश आणि लिनक्स. बघा पॉवरपॉईंट आपल्याला ही ऑपरेटिंग सिस्टीम सांगता येत नाही, तर ते एक प्रकारचे एक सॉफ्टवेअर आहे ते, त्यामुळे ते पॉवरपॉईंट आहे याचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 पॉवरपॉईंट आहे, ऑपरेटिंग सिस्टीम नाही. बाकी ते विंडोज, मंकीतोश, लिनक्स. मग आता हे मंकीतोश हे ॲपलचं आहे, हे पण लक्षात ठेवा, ॲपलचं आहे हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही, म्हणजे पॉवरपॉईंट येते. पुढचा प्रश्न, संगणकाच्या डिस्प्लेचा सामान्य रिफ्रेश रेट काय. सामान्य रिफ्रेश रेट विचारले आपल्याला 20 हर्ट्स, 40 हर्ट्स, 60 हर्ट्स आणि 200 हर्ट्स. सामान्य विचारले आपल्याला तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 60 हर्ट्स हे रिफ्रेश रेट आहे. चला बघा हे प्रश्न मित्रांनो पुन्हा सांगतो, हे प्रश्न सर्व मित्रांनो TCSनं जे आतापर्यंत एक्झाम घेतलेली आहे म्हाडापासून ते आत्तापर्यंत, म्हणजे आता लेटेस्ट कुठली झाली तर एक्साईज राज्य उत्पादन शुल्कपर्यंत झाले, ह्याच्यामध्ये हे प्रश्न आहेत. हा पहिला भाग आहे, ह्याच्यानंतर दुसरा भाग लगेच उद्याच्याला 1-2 दिवसात तरी एक्झामच्या पूर्वी तुम्हाला मिळून जाते सर्व व्हिडिओ, काळजी करू नका. फक्त तुम्ही आपला एकदा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जरी एक्झामला फॉर्म भरला असेल, तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या बहिणीनं किंवा तुमच्या ओळखीच्यानं भरले असेल, त्यांना मित्रांनो हा व्हिडिओ आपला एकदा शेअर करा. प्रश्न 5 मध्ये टीम बर्नर्स-लीने वर्ल्ड वाईड वेबचा शोध लागला. बघा वर्ल्ड वाईड WWFचा शोध कोणी लागला, तर हे टीम बर्नर्स. इथे आपल्याला 2 प्रश्नांची उत्तर मिळालेली आहेत. पुढचा प्रश्न असा आला की WWFचा शोध कोण लावला, तर टीम बर्नर्सने. तर केव्हा लावला, हा दुसरा प्रश्न तयार होतो. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो 1990 रोजी WWFचा या ठिकाणी शोध लावण्यात आलेला आहे. हे पण मित्रांनो स्टेटमेंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणती विधाने अचूक आहेत म्हणजे बरोबर आहेत. मोझिला फायरफॉक्स हा ओपन सोर्स ब्राउझर आहे. बघा दुसरं विधान पाहूया, मोझिला फायरफॉक्स हा मोफत डाउनलोड केला जाऊ शकत नाही. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 केवळ 1 बरोबर आहे, मोफत डाउनलोड केला जाऊ शकत नाही. तर ह्याचं हे विधान मित्रांनो चुकीचं आहे, केवळ 1 मित्रांनो विधान बरोबर आहे. फेसबुकने कोणत्या वर्षी व्हॉट्सअपचे अधिग्रहण केले, म्हणजे व्हॉट्सअप ते फेसबुकने विकत घेतले किंवा ते त्याच्यावर त्यांनी ताबा मिळवला. तर काय ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 फेसबुकने 2014 साली या ठिकाणी व्हॉट्सअपचे अधिग्रहण करण्यात आलेलं आहे. बघा हे पण मित्रांनो प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे. व्हॉट्सअप वापरतो, फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, स्थापना वगैरे सगळं मित्रांनो ते लक्षात ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. एका तुमच्या जरी शिफ्टला आलेले तर दुसऱ्या कुठल्याही शिफ्टला मित्रांनो प्रश्न येऊ शकतो. कारण तलाठी इतर एक्झाममध्ये 1-2 मार्काला चालेल किंवा 1च मार्काला प्रश्न आलेला आहे, पण इथं मात्र मित्रांनो 8 मार्क मित्रांनो 5 ते 8 मार्क हा जोक नाही आहे. 5 ते 8 मार्क संगणकाचे प्रश्न येणं मित्रांनो हा मित्रांनो ह्याच्यावरच मित्रांनो मेरिट ठरणार आहे. बाकीचं मराठी, इंग्लिश बाकी तुम्ही सगळं करताय, पण संगणकाचं मित्रांनो हे म्हणजे बऱ्याच जणांना जमणार नाही. बाकीचं GK वगैरे कळशील, पण संगणक मित्रांनो त्याचा अभ्यासच लागतो. त्यामुळे अजून वेळ गेलेले 2 दिवसात तुम्ही करू शकता. झालेले प्रश्न करा जेणेकरून त्याच्यावर मित्रांनो प्रश्न फिरेल. बघा ट्विटर कोणत्या वर्षी सुरू झाली. बघा एक्झॅक्टली ट्विटर चर्चेत असतं कायम, त्यामुळे ट्विटरच्या संदर्भात मित्रांनो माहिती घेण्याचा प्रयत्न करा. अध्यक्ष कोण आहेत, भारतीय CEO कोण आहेत ते पण मित्रांनो लक्षात ठेवा. कारण एलॉन मस्कची कंपनी ट्विटरने आपल्या एक भारतीयाला त्यांनी हे केलं होतं, म्हणजे ते होते विकत घेतल्यावर त्यांनी त्या CEOला काढून टाकलं होतं कामानं, त्यामुळे ती चर्चा राहिली होती. तर ह्याचं ट्विटरची स्थापना मित्रांनो एक्झॅक्टली डेट सांगता येत नाही, पण मार्च 2006 रोजी ट्विटरची स्थापना झाली किंवा ट्विटर या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मार्च 2006 हे ट्विटर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, एखाद्या आयकॉनला एका ठिकाणून डेस्कटॉपवरील दुसऱ्या स्थानी नेण्याच्या प्रक्रियेला तुम्ही काय म्हणाल. तर ड्रॅगिंग, हायलायटिंग, डबल क्लिकिंग आणि पॉइंटिंग. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ड्रॅगिंग. एखाद्या आयकॉनला एका ठिकाणाहून डेस्कटॉपवरील दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या प्रकारे तुम्ही काय. बघा हा डेफिनेटली प्रश्न मित्रांनो येईल, लिपिकसाठी आपण तयारी करतो, त्यामुळे मित्रांनो डेस्कटॉपची आपल्या संदर्भ असला पाहिजे. कॉपी कट म्हणजे एक शॉर्टकट की आहे, काय करायचं, ईमेल वगैरे कसं फास्ट पाठवायचं हे सर्व मित्रांनो आपल्याला आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला म्हणजे लिपिकला आलं पाहिजे, हा उद्देश आहे. त्यामुळे मित्रांनो ते प्रश्न तुम्ही करून ठेवा. त्यामुळे ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ड्रॅगिंग. पुढचा प्रश्न, जेव्हा तुम्ही MS पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये एक नवीन स्लाईड इन्सर्ट करता तेव्हा नवीन स्लाईडची डिझाईनची बॅकग्राऊंडची कशी असेल. बघा ती बॅकग्राऊंड कशी असेल असं त्याला विचारायचं. प्रश्न मोठा आहे पण उत्तर सोपं आहे. तर डायरेक्ट उत्तर सांगून देतो मी. तर ऑप्शन क्रमांक 4 सांगता येईल, प्रेझेंटेशनमध्ये इतर स्लाईडप्रमाणे असेल. प्रेझेंटेशनमध्ये इतर स्लाईडप्रमाणे असेल. हा प्रश्न मित्रांनो बरोबर महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे, तुम्ही ह्या लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, MS वर्ल्ड डॉक्युमेंटमध्ये कोणता डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन असतो. बघा .world, .dox, .text आणि .docs. तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 .docx हा फाईल एक्सटेन्शन असतो. कशामध्ये, MS वर्ल्ड डॉक्युमेंटमध्ये. अगं MS पॉवरपॉईंटचा वेगळा, एक्सेलचा वेगळा, आपल्याला वर्ल्डचं विचारले तर MS DOCX हा डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन असतो. बघा
डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन असतो. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द शॉर्टकट फॉर सेव्ह ॲज फाईल. बघा शॉर्टकट, बघा मी पुढच्या व्हिडिओमध्ये शॉर्टकट वर्ल्डच्या शॉर्टकट की किंवा एक्सेलच्या पॉवर पॉईंटच्या ज्या शॉर्टकट की आहेत ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ते सांगून देतो. तर सेव्ह ॲज फाईलचा आपल्याला शॉर्टकट की विचारलं आहे. तर काय आहे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 F12 ही हा सेव्ह ॲज फाईलची स्प्रेडशीट आहे. पुढचा प्रश्न बघा, IIT खरगपूर येथे नुकताच कोणता पेटास्केल सुपर कॉम्प्युटर बनवण्यात आला. ऑप्शन पहा, तीव्र आवेग, परम अनुराग, परमशक्ती. बघा ह्याचं उत्तर परमशक्ती येते. परमशक्ती हा IIT खरगपूर येथे सुपर कॉम्प्युटर बनवण्यात आला. बघा आता सध्या लेटेस्ट भारताचा जो की जगात 75व्या क्रमांकावर आहे कुठला, तर तो ऐरावत. तर त्याच्या संदर्भात तुम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. तो कोणी बनवला, कुठे बनवला, सध्या कुठे आहे. त्याचप्रमाणे प्रत्युष आहे, मिहिर आहे, सध्या कुठे आहे, ते कोणी बनवले आहेत हे पण मित्रांनो तुम्ही ते माहिती घ्या. ते करंट रिलेटेड मित्रांनो प्रश्न येण्याची जास्त शक्यता आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. चला बघा, आपण या ठिकाणी संगणकाचे 50 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी पाहिलेले आहेत. तुम्हाला यूट्यूब चॅनलवर बाकीच्या तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार नाहीत, तर मिळतील पण ते कुठल्या संस्थेने कुठल्या एक्झामने घेतल्या हे सांगू शकत नाही. पण हे प्रश्न मित्रांनो एक्झॅक्टली TCSने घेतलेले तुम्ही प्रश्न पाहू शकता, तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही जरी हा लिपिकसाठी फॉर्म भरला नसला तरी तुमच्या मित्रमैत्रिणी भरला असेल, कृपया त्यांना हा व्हिडिओ आपला या ठिकाणी शेअर करा, त्यांना लाईक करायला, तेव्हा त्यांना त्यांच्या मैत्रिणींना या ठिकाणी शेअर करायला लावा, जेणेकरून त्यांना फायदा होईल. एका दुसऱ्या मित्रांनो फायदा झाला तर ते या ठिकाणी तुमचाच फायदा आहे. त्यामुळे मित्रांनो आपला एकदा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथमच पाहत असाल तर मित्रांनो आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा. लवकरच मी दुसरा व्हिडिओ घेऊन येतो. तुम्हाला तुमच्या एक्झामच्या अगोदर या ठिकाणी 2 ते 3 व्हिडिओ मित्रांनो ह्या संगणकासंदर्भात या ठिकाणी जिल्हा न्यायालयात जी लिपिक परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.